आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते. महालक्ष्मीचे व्रत केले जाते. मार्गशीर्ष महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष गुरुवारी भगवान श्रीहरीच्या पूजेला देखील महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूच्या अवतारांपैकी एक आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने मार्गशीर्ष महिन्यात स्वतःच्या रूपाबद्दल सांगितले आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे या काळात महालक्ष्मीसह भगवान विष्णूची देखील पूजा करायला हवी. मार्गशीर्ष गुरुवारी भगवान श्रीहरीच्या पूजेला अतिशय महत्त्व आहे. पूजेसाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य आपण जवळ करून घ्यावे. फुलं, फळं, पानं, 5 झाडाची 5 पानं, आंब्याचा डहाळ, रांगोळी, प्रसाद, नैवेद्य, पाण्याने भरलेले 2 तांबे, त्यानंतर पळीपात्र, 2 ताम्हण, समई, निरंजन, चौरंग. तर सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून स्नान वगैरे विधी आटोपून स्वच्छ कपडे परिधान करून ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी ती जागा स्वच्छ करून घ्यावी, कपड्याने पुसून घ्यावी आणि त्यानंतर अशा प्रकारे रांगोळीने एक स्वस्तिक काढून घ्यावं. त्या स्वस्तिकाला हळदी, कुंकू, अक्षत वाहून त्या ठिकाणी आपण चौरंग किंवा पाट मांडायचा आहे. पाटाच्या भोवती किंवा चौरंगाच्या भोवती रांगोळी काढून घ्यायची आहे. पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचे आहे. स्वच्छ धुतलेले लाल वस्त्र किंवा नवीन आणलेले लाल वस्त्र आपल्याला ह्या पाटावर पसरून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मी सुद्धा एका पाटावर पूजा मांडणार आहे आणि म्हणून त्यावर असे लाल वस्त्र अंथरून घेतले आहे. ह्या पाटावर मी अजून एक छोटा पाट ठेवणार आहे, कारण की कलशाला थोडीशी उंची द्यायची आहे, म्हणून मी छोटा एक पाट यावर मांडला आहे आणि त्यावर पुन्हा दुसरे लाल वस्त्र अंथरून घेतले आहे. तर सर्वात आधी आपल्याला स्वच्छ पाण्याने भरलेला एक कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे आणि ह्या कलशामध्ये आपल्याला सुपारी, त्यानंतर कलवा बांधायचा आहे, नाणं टाकायचं आहे, फूल टाकायचे आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे. तर सर्व पूर्वतयारी आपण आधीच करून घ्यायची आहे. आपण मागच्या गुरुवारी वापरलेला जो नारळ असतो तोच नारळ आपल्याला ह्या गुरुवारी वापरायचा आहे. पूजेची सुरुवात ही दिवा लावून करावी. आपण ज्या समया लावलेल्या असतात किंवा जो दिवा लावलेला असतो तो दिवा पेटून घ्यावा. दिव्याला हळदी कुंकू, अक्षत, फूल वाहून घ्यावे. ओम नमो दीपदेवताभ्यो नमस्करोती असं म्हणून दिव्याचा नमस्कार करून घ्यावा. त्यानंतर आपल्याला जो कलश मांडायचा आहे त्या कलशाला अशा प्रकारे त्याच्या तोंडाला कलावा आपल्याला बांधून घ्यायचा आहे. कलावा किंवा मौली किंवा लाल रंगाचा धागा असं याला म्हणतात. तर तो आपल्याला ह्या कलशाच्या मुखाशी बांधून घ्यायचा आहे. त्यानंतर कलशावर आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचे आहे. कुंकू थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्या साह्याने ही स्वस्तिक काढून घ्यायची आहे. तर माझ्या तांब्यावर ऑलरेडी एक स्वस्तिक आहे. मी फक्त त्याच्यावरच आता असं एक दुसरी स्वस्तिक काढून घेत आहे. त्यानंतर हळदी कुंकाचे 5 बोटं या कलशावर आपल्याला ओढायचे आहेत. अशा प्रकारे कलश स्थापन करणं ही एक पवित्र प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये मानली जाते. कलश हे विपुलता, समृद्धी आणि आध्यात्मिक शुद्धतेचे एक प्रतीक आहे आणि म्हणूनच निरनिराळ्या मांगलिक कार्यांमध्ये आपण अशा प्रकारे कलश स्थापना करत असतो.
तर ह्या कलशामध्ये आपल्याला एक सुपारी टाकायची आहे, एक नाणं टाकायचं आहे, एक फूल टाकायचं आहे, दुर्वा टाकायची आहे, त्यानंतर हळदी कुंकू देखील टाकायचं आहे. त्यावर आंब्याचे किंवा 5 झाडाचे 5 डहाळे आपल्याला ठेवायचे आहे आणि मग शेवटी कलशावर आपण जो महालक्ष्मी गुरुवारसाठी जो नारळ जो पूजन करत असतो तो नारळ ह्याच ठिकाणी ठेवायचा आहे. जेव्हा आपण कलशावर नारळ ठेवतो तेव्हा आपल्या शुभ कार्यात 3 देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपली जी सर्व कार्य आहेत, जे आपले व्रतविधी आहे ते विना अडथळा पूर्ण होतात. आजकाल आपल्याला मार्केटमध्ये अशा प्रकारे रेडीमेड सर्व जे 5 झाडाचे 5 डहाळे असतात ते पूर्ण रेडी मिळतात. तर ते आणून तुम्ही ठेवू शकतात किंवा तुमच्या आजूबाजूला जर झाडं असतील आंब्याची वगैरे तर त्याचे तुम्ही डहाळे काढून ते एकत्र जेवढे मिळतील तेवढे एकत्र करून या ठिकाणी आपण कलशावर ठेवू शकतो. तर अशा प्रकारे मी कलशावर नारळ आणि हे 5 झाडाची 5 डहाळे ठेवली आहेत. आजच्या दिवशी भगवान विष्णूचे देखील पूजन करावे असं म्हणतात, म्हणून मी ह्या पूजेमध्ये माझ्याकडे एक भगवान विष्णूची जी जो फोटो आहे तो मी ह्या पूजेमध्ये मांडणार आहे. तर तुमच्याकडे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही भगवान विष्णूच्या नावाने एखादी सुपारीसुद्धा ह्या पूजेमध्ये मांडू शकता. ह्या छोट्या चौरंगावर अंथरलेल्या लाल वस्त्रावर मी अशा प्रकारे तांदूळ पसरून घेत आहे. तर या ठिकाणी तुम्ही तांदूळ किंवा गहू काहीही ठेवू शकता. तर अशा प्रकारे जे ऑलरेडी माझ्याकडे आसन आहेत त्याच्यावर एक छानसं फूल आहे, तर त्यावरच मी अशा प्रकारे तांदूळ पसरून मग त्यावर कलश स्थापना करणार आहे. वरुण देवताचं प्रतीक म्हणून पूजा करताना कलशामध्ये पाणी, हळद, कुंकू, गंध, अक्षता, फुलं, कापूर हे सर्व घालण्याची प्रथा आहे. आणि आज आपण म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं प्रतीक म्हणून ह्या कलशाची पूजा करणार आहोत. म्हणून आपण ह्या कलशाला अशा प्रकारे जे शृंगाराचे सामान असतं त्या शृंगाराच्या सामानांनी आपण सजवतो. तर कलश सजवण्यासाठी आजकाल बाजारामध्ये बरेचसे मुखवटे देखील उपलब्ध आहेत. सुंदर सुंदर मुखवटे आपल्याला आजकाल उपलब्ध मिळतात. तो मुखवटा देखील तुम्ही ह्या कलशाला लावू शकता किंवा जरी नसेल तरी सिंपल असा जरी कलश ठेवला तरीसुद्धा अतिशय छान अशी पूजा आपली दिसते. परंतु जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही ह्या सर्व गोष्टींनी अशा प्रकारे कलश छान असा त्याला साज शृंगार त्या कलशाला करू शकता. कलशाला सजवण्यासाठी जे काही आपण साहित्य शृंगाराचं सामान वापरतो, जसं की नथ असो, कानातले असो, वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस असो, तर ते आपण नंतर स्वतःसाठी देखील यूज करू शकतो किंवा आपल्याकडे जे आहेत ते आपण आपल्या देवीलासुद्धा परिधान करू शकतो. त्या आपल्याकडे ज्या अवेलेबल वस्तू असतात साज शृंगाराच्या त्या वस्तूंनी आपण ह्या कलशाला सजवू शकतो. व्रताच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारे कलशाला सजवण्याचं काही सांगितलं नाही आहे, परंतु ही आपली इच्छा आहे आपल्याला सजवायचं की नाही सजवायचं. शेवटी माता लक्ष्मी ही व्रत करणाऱ्याचे भाव बघते, त्यामुळे आपल्या मनावर आहे की आपण कशा प्रकारे कलश स्थापन करायचा. आपल्या मनामधला भाव देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे कुठलीही चिंता वगैरे न करता आपल्याला जसं जमेल तसं आपण ही पूजा मांडावी. तर अशा प्रकारे माझी देवी आई साज शृंगाराने नटून छान अशी तयार झाली आहे. त्यानंतर पूजेची सुरुवात ही आचमनाने करायची आहे.
ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम ऋषिकेशाय नमः असं म्हणून शुद्ध पाणी ग्रहण करायचे आहे. आणि त्यानंतर एक वेळा पुन्हा आपल्याला हे पाणी हातात घेऊन ताम्हणामध्ये सोडायचे आहे. आचमन म्हणजे शुद्ध पाणी पिणे. पूजेपूर्वी आपल्या शुद्धीकरणासाठी नामजपासह शुद्ध पाणी ग्रहण केले जाते. यानंतर आपल्याला पूजेचा संकल्प करायचा आहे. म्हणजे आज आपण जी महालक्ष्मी व्रताची, गुरुवार व्रताची जी पूजा करणार आहोत, तर ती कशासाठी करणार आहोत त्याचा संकल्प घेऊन आपल्याला ताम्हणामध्ये पाणी सोडायचे आहे. आपण जेव्हाही कुठल्याही प्रकारची पूजा करतो तेव्हा संकल्प घेणे गरजेचं आहे की कोणत्या उद्देशाने आपण ही पूजा करत आहोत. तर आपल्या मनामध्ये जो काही संकल्प असेल तो संकल्प मनात घेऊन आपण हा संकल्प करायचा आणि पूजाला सुरुवात करायची. यानंतर आपल्याला शंख पूजा करायची आहे. शंखाला गंध तसेच फूल वाहून नमस्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर घंटा पूजा करायची आहे. घंटेला गंध, अक्षत, फूल अर्पण करून घंटा वाजवायची आहे. याचा अर्थ आपण संकेत देतो की आता माझ्या घरामध्ये पूजा सुरू झाली आहे, व्रताचं जी पूजा आहे ती सुरू झाली आहे. त्यानंतर या ठिकाणी मी 2 छोटे आसन देखील ठेवले आहे. तर एका आसनावर मी गणपती बाप्पाची स्थापना करणार आहे आणि दुसरं जे छोटं आसन आहे त्यावर माता लक्ष्मीची स्थापना करणार आहे. छोट्या आसनावर किंवा विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. तर अशा प्रकारे मी ह्या आसनावर गणपती बाप्पाची स्थापना केली आहे. गणपती बाप्पाला वस्त्र, अलंकार, गंध, अक्षत, फूल, दुर्वा हे अर्पण करायचं आहे. धूप, दीप आरती करायची आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजेने करतो. तर म्हणूनच आजच्या पूजेमध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही एक सुपारी गणपती बाप्पाच्या नावे ठेवून तिची पूजा करू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करून घ्यायची आहे. तर माता लक्ष्मीला शुद्ध पाण्याने, पंचामृताने अशा प्रकारे स्नान घालून घ्यायचं आहे. हळदीच्या पाण्याने, कुंकवाच्या पाण्याने अशा पाण्याने देखील स्नान घालू शकता. षोडशोपचार पूजेमध्ये देवीचं आपल्याला आवाहन करायचं आहे. देवीला कमळाचं आसन द्यायचं आहे. देवीचे पाय धुवायचे आहे. देवीला फूल, गंध, अक्षत, पाणी हे सर्व आचमनपळीत एकत्र करून सन्मानपूर्वक अर्पण करायचं आहे. त्यानंतर देवीला पिण्यासाठी पाणी द्यायचं आहे. देवीला अंघोळ घालायची आहे, वस्त्र घालायचे आहे. तसेच देव असतील तर त्यांना यज्ञोपवीत घालावे लागतात. त्यानंतर देवीला कपाळावर गंध लावणं, पुष्प वाहने, धूप, दीप आरती दाखवणे, नैवेद्य दाखवणे, त्यानंतर देवीला नमस्कार घालणे, देवीला प्रदक्षिणा घालणे म्हणजे देवदेवतांभोवती फेरी मारणे आणि शेवटी मंत्र पुष्पांजली म्हणणे. ह्या सर्व ज्या पूजा असतात, ह्या पूर्ण क्रियाविधी असतात, त्याला षोडशोपचार असे म्हणतात.
तर अशा प्रकारे मी ह्या आसनावर तांदूळ पसरून घेतले आहेत. त्यावर एक कमळाचं फूल ठेवलं आहे. कमळ हे माता लक्ष्मीचे आसन आहे, म्हणून आपल्याला कमळाचे आसन माता लक्ष्मीला द्यायचे आहे. जर तुम्हाला आजच्या दिवशी कमळाचे फूल मिळाले तर अतिउत्तम, आणि जरी नाही मिळाले तरी तुम्ही ते जे तांदूळ असतात त्याने अष्टदल कमल काढून त्यावर माता लक्ष्मीची स्थापना करावी. माता लक्ष्मीला हळदी, कुंकू, अक्षत, गंध, फूल, त्यानंतर वस्त्र, अलंकार हे वाहायचे आहे. वेणी, गजरा यासारखे ज्या साजशृंगाराचे सामान असतात ते वाहायचे आहे. देवीची ओटी भरायची आहे. त्यानंतर देवीला वेगवेगळ्या प्रकारच्या नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे. यामध्ये सुकामेवा, 5 फळं, घरी बनवलेली खीर, घरी बनवलेलं जे प्रसादाचं ताट असतं, महानैवेद्य, अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे प्रकारचे नैवेद्य देवीला अर्पण करायचे आहे. श्री महालक्ष्मीची अनेक नावे रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. असे म्हणतात की जो कोणी या महिन्यामध्ये म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपवास करून माता लक्ष्मीची पूजा करतो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा होते. त्याचे भांडार संपत्ती आणि धान्याने भरलेले असते. पूजा करणाऱ्या व्यक्तीने पुढील नियमांचे पालन करावे. पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा. दूध आणि फळांचे सेवन करावे. या दिवसामध्ये घरामध्ये मांसाहार करू नये. घरामध्ये कलह करू नये. थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे. थोड्या मोठ्या लोकांना विपरीत शब्द, अपशब्द बोलू नये. आपल्या दाराशी आलेल्या गोरगरिबांना रिकाम्या हाती पाठवू नये. ब्राह्मणांचा अपमान करू नये. घरातील स्त्रियांचा, लहान मुलींचा, गृहलक्ष्मीचा अपशब्दाने अपमान करू नये. मार्गशीर्ष गुरुवारची पूजा शक्य तितक्या प्रातःकाळी करावी. दिवसभर उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून मग उपवास सोडावा. या व्रतामध्ये खंड पाडू नये. काही आकस्मिक अडचण आली तर कुटुंबातील अन्य सदस्याने उपवास आणि पूजा करावी. महालक्ष्मीची पूजा अर्चना, त्यानंतर आरती झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी व्रताची कथा ऐकायची आहे किंवा वाचायची आहे. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर कोणाकडून ती वाचून घ्यायची आहे. कथा ऐकण्यासाठी घरातील सदस्यांना एकत्र बसवायचं आहे. आजूबाजूच्या लोकांना देखील तुम्ही कथा ऐकण्यासाठी बोलवू शकता. महालक्ष्मी व्रताची कथा, महात्म्य तसेच श्रीसूक्ताचं पठण तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. लक्ष्मी नमन अष्टक तुम्ही आजच्या दिवशी म्हणू शकता. मार्गशीर्ष गुरुवार या व्रताचे जो पालन करतो त्यांच्या संसारात महालक्ष्मीचा वरदहस्त कायम टिकून राहतो. त्यामुळे धनधान्य, समृद्धी यांची वृद्धी होत राहते. माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे. तर दुधापासून बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या खिरीचा नैवेद्य तुम्ही आजच्या दिवशी देवीला अर्पण करावा. तसेच विड्याचे पान देखील अर्पण करावे. नैवेद्य अर्पण करताना देवीला आपण दिलेला नैवेद्य स्वीकार करण्याची प्रार्थना करायची आहे. नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून नैवेद्याभोवती पळीने पाणी ओवाळून घ्यायचे आहे. तसेच 3 वेळा पळीभर पाणी एका ताम्हणात सोडायचे आहे. आचमनासाठी,
मुखप्रक्षालनासाठी, हस्तप्रक्षालनासाठी. माता लक्ष्मीच्या आगमनाची तयारी ही आपल्याला अंगणात देखील करायची आहे. आपला जो मेन डोअर असतो, दरवाजा असतो, त्यासमोर रांगोळी काढायची आहे. उंबरठ्याची पूजा करायची आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. ज्या प्रकारे आपण दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीच्या आगमनाची तयारी करतो, स्वागताची तयारी करतो, दाराच्या बाहेर रांगोळी काढतो, बरेचसे दिवे लावतो, तशाच प्रकारे आपल्याला आजच्या दिवशी आपल्या दाराच्या भोवती समोर रांगोळी काढायची आहे. आपला जो उंबरठा असतो त्या उंबरठ्याची देखील पूजा करायची आहे. महाराष्ट्राशिवाय अनेक इतर राज्यांमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी स्त्रिया लक्ष्मी आणि विष्णूची उपासना करतात, व्रत करतात, दिवे दान करतात. आजच्या दिवशी शंखपूजेला देखील महत्त्व आहे. अनेक ठिकाणी विवाहित स्त्रिया बुधवारीच्या रात्रीच घराची साफसफाई करून दाराच्या बाहेर रांगोळी काढून माता लक्ष्मीच्या आगमनाची वाट पाहत असतात. संध्याकाळच्या वेळी घराच्या बाहेर अंगणात दिवे लावले जातात. नॉर्थ ईस्ट साईडला अंगणामध्ये तांदळाच्या पिठाच्या द्रावणाने रांगोळी काढली जाते. त्यालाच ते अल्पना असे म्हणतात. त्यामध्ये माता लक्ष्मीचे चरण देखील काढले जाते. संध्याकाळच्या वेळी पुन्हा एकदा आपल्याला देवीची आरती करून घ्यायची आहे. घरातील सर्व सदस्यांना आरतीसाठी बोलवावे. तसेच देवीला महानैवेद्य दाखवून त्यानंतर आपला आजचा उपवास सोडावा. आपण ज्या संकल्पाने माता लक्ष्मीची व्रत केले आहे, पूजा अर्चना उपासना करत आहोत, तो संकल्प पूर्ण व्हावा यासाठी पुन्हा एक वेळा माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे. जर आपला संकल्प पूर्ण झाला तर अशा वेळी म्हणजे धनधान्याने आपण समृद्ध झालो तर उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये. आपण जेवढं जमेल तेवढे वर्ष महालक्ष्मीचे व्रत करावे. तसेच इतरांना देखील हे व्रत करण्यासाठी प्रेरणा द्यावी. माता लक्ष्मी ही चंचल असते, त्यामुळे वेळोवेळी माता लक्ष्मीची पूजा अर्चना उपासना करणे गरजेचं आहे. म्हणून आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील माता लक्ष्मीची उपासना करतो, व्रत करतो, जेणेकरून माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबावर कायम असावा. आपलं घर धनधान्य संपत्तीने भरभरून राहावे. माता लक्ष्मी तुम्हा सर्वांचे सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करो. शुभम भवतु.